टीईटी परीक्षा सक्ती रद्द करा, शिक्षकांवरील शैक्षणिक कामांचा वाढता भार कमी करावा आदी राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित व ज्वलंत मागण्या सोडवण्यासाठी 9 जुलै रोजी आयोजित केलेल्या राज्यव्यापी शाळा बंद सामूहिक रजा आंदोलनास धुळे जिल्ह्यातील शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून प्रतिसाद दिला। धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन यशस्वी करण्यात आले। या आंदोलनात जिल्हाभरातील विविध संघटनांनी आपला सहभाग नोंदवून हे आंदोलन यशस्वी केले। टीईटी परीक्षा सक्ती रद्द करावी, दिनांक 15 मार्च 2024चा संच मान्यता शासन निर्णय रद्द करून सुधारित करावा, बिओलनचे काम शिक्षकांऐवजी इतर शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात यावे, तसेच शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा वाढता भार कमी करावा आदी विविध प्रलंबित मागण्यांसाठी 9 जुलैला राज्यव्यापी शाळा बंद सामूहिक रजा आंदोलन पुकारण्यात आले होते। या आंदोलनाचा एक भाग म्हणून धुळे जिल्ह्यातील शिक्षकांनी सहभागी होऊन जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले। सकाळी 12 वाजता संतोषी माता चौकातील कल्याण भवन येथून शिक्षकांनी आक्रोश मोर्चा काढला। सदर मोर्चा विविध मार्गावरून नेण्यात आला। ह्युमन क्लब जवळ मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। या आंदोलनात धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली विविध शिक्षक संघटनांनी सहभाग नोंदवला होता। सदर आंदोलनात समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश धात्रक, सरचिटणीस चंद्रकांत सत्यशा, कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, सुखलाल बोरसे, शिवानंद बैसाने, बाळासाहेब बोरसे, शरद सूर्यवंशी, विजय खैरनार, संजय पोद्दार, सुभाष पाटील, राजेंद्र नांद्रे, संजय शिंदे, विनोद पाटील, प्रवीण भदाने, रवींद्र बोरसे, बापू पारधी, नवीनचंद्र भदाने, वंदना सावंत, तृप्ती राजूरकर, ज्योती वराडे, रखमा पाटील, रुपाली सोनोने, ज्योत्स्ना खैरनार, छाया परदेशी, पल्लविक मांडोळे, दीपाली पवार, प्रतिभा वाघ, दीपा मोरे, चेतना परदेशी आदी असंख्य संघटनांचे पदाधिकारी तसेच शिक्षक सहभागी झाले होते। राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करण्यात आलेले आहे। आज धुळे जिल्ह्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनींनी शाळा बंद ठेवून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ह्युमन क्लब येथे धरणे आंदोलन करत आहोत। शिक्षकांच्या प्रमुख मागण्या आहेत, जी टीईटीची परीक्षा आहे, गेल्या महिन्यामध्ये टीईटीची परीक्षा होणार होती, त्या टीईटीच्या परीक्षेचा पेपर फुटला। असं कुठलं प्रशासन आहे की टीईटीचा पेपर फुटतो आणि शिक्षकांना ऐन वेळेवर या परीक्षेपासून मुकावं लागतं। आमची प्रमुख मागणी अशी आहे, टीईटीची परीक्षा रद्द करा आणि तुमच्याकडून जर परीक्षा रद्द होत नसेल तर त्या टीईटीच्या परीक्षेमधून ज्येष्ठ शिक्षकांना सूट द्या, सवलत द्या किंवा तिची काठिण्य पातळी कमी करा। बीएलओ सारख्या शैक्षणिक कामामुळे गेल्या 6 महिन्यामध्ये आमचे कमीत कमी 10 ते 15 शिक्षक मृत्युमुखी पावलेले आहेत। शैक्षणिक कामं या कामांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून अतिशय मोठा भार, अतिशय मोठा परिणाम या शिक्षण व्यवस्थेवर होत आहे। शासनाला देखील कुठली पडलेली नाही। अशैक्षणिक कामांच्या ताणामुळे शाळेमधील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे। आज या मोर्चासाठी आंबे खंबाळे बोराडी पासून इकडे चांद्यापर्यंतचे आमचे सर्व शिक्षक आले। इकडे पश्चिम पट्ट्यातील आदिवासी पट्ट्यामधून देखील आमचे बहुतांशी शिक्षक आजच्या आंदोलनात 100% सहभागी झालेले आहेत। आमची प्रमुख मागणी एकच आहे, शिक्षकाचं काम आहे शिकवायचं विद्यार्थ्यांना आणि देश घडवायचा, विद्यार्थी घडवायचे, परंतु ही व्यवस्था या विद्यार्थ्यांच्या विरोधात, या शिक्षकांच्या विरोधात आहे। शिक्षकांनी देश घडवण्याचं काम करावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे। धन्यवाद।